निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। बुद्धविहार समन्वय समिती हे स्वतंत्र असं संघटन नाही आहे, हे टू टायर कंपार्टमेंट आहे। जे इथे काम करतात त्यांनी ते जिथे दुसऱ्या संघटनेत काम करत असतील ते संघटन न सोडता त्यांनी बुद्धविहार समन्वय समितीचं काम करावं। कारण हे बुद्धविहार समन्वय समिती आम्हाला स्वतंत्र संघटन म्हणून उभं करायचं नाही, पण जे काही अभियान चालवतो त्या अभियानाचे जे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार आहेत, पत्रव्यवहार आहेत, काही जबाबदाऱ्या द्यायच्या असतात, याच्यासाठी नाईलाजास्तव बुद्धविहार समन्वय समिती असं हे नाव द्यावं लागलं। अदरवाईज त्याला दुसरं काहीही कारण नाही। बुद्धविहारांचा समन्वय देश पातळीवरती झाला पाहिजे असा प्रयत्न आहे। मस्जिदींचा समन्वय आहे, चर्चेचा समन्वय आहे, गुरुद्वारांचा समन्वय आहे, ब्राह्मणांच्या मठांचा समन्वय आहे, तिबेटियन बुद्धिस्ट मोनेस्ट्रीचा समन्वय आहे। पण अलीकडे ज्यांनी धर्मदीक्षा घेतली तर त्या 1956 नंतर दीक्षितांनी जे बुद्धविहार बांधले तर त्यांचा समन्वय अजूनपर्यंत झालेला नाही आणि त्याच्यामुळं बुद्धविहार समन्वय समिती, बुद्धविहार संस्कृती जी बुद्धविहारात निर्माण व्हायला पाहिजे ती निर्माण झाली नाही। बुद्धविहार संस्कृती निर्माण होत नाही तोपर्यंत भारत बुद्धमय पण होत नाही। बौद्ध धर्म आणि आंबेडकरी चळवळ एका जातीमध्ये बंदिस्त झालेली आहे, त्याला त्या कोंडवाळ्यातून बाहेर काढण्यासाठी हे प्रयत्न आहेत। आम्ही 2014 पासून मी स्वतःला या अभियानासाठी समर्पित केलेलं आहे। याच्या आधी मी जिथे काम करत होतो ते सगळे काम मी बंद केले आणि मी एक धर्मप्रचारक म्हणून माझी जी काही ओळख आहे तर हा पर्टिक्युलर विषय घेऊन मी देशभर काम करतो। 23 राज्यामध्ये मी पाय ठेवलेला आहे। भारताच्या पाय ठेवला आहे म्हणजे खूप जोरात काम सुरू आहे असं समजण्याचं कारण नाही आहे, परंतु तिथे काम सुरू झालेलं आहे। तर हे बुद्धविहारांचा समन्वय होण्यासाठी आम्ही जे काही उपाय कौशल्य वापरलं त्याच्यापैकी पहिलं उपाय कौशल्य आहे बुद्धविहारामध्ये साप्ताहिक व्याख्यानमाला सुरू करणे। दुसरं उपाय कौशल्य आहे बुद्धविहार हे पाली भाषांचं प्रशिक्षण केंद्र होणे। याच्यासाठी आम्ही 8 परीक्षांचा प्रोग्राम डिझाईन केला। त्यापैकी 6 परीक्षा या वर्षीपर्यंत झाल्या, पुढच्या वर्षी 7 होतील, त्याच्या पुढच्या वर्षी 8 होतील। ह्या परीक्षा हिंदी, मराठी आणि गुजराती सध्या या 3 भाषेत होत आहेत आणि नजीकच्या काळामध्ये देशामध्ये ज्या काही 16 राज्यभाषा, प्रादेशिक भाषा आहेत, हे 8ही पुस्तकं त्या 16 भाषेमध्ये ट्रान्सलेट केल्या जातील आणि भारतामध्ये दर वर्षाला 1 लाख लोक पाली भाषेच्या परीक्षेला बसतील। या 1 लाख लोकांचा समन्वय म्हणजे बुद्धविहारांचा समन्वय। कारण बुद्धविहारांचा समन्वय म्हणजे माती गोट्याचा तर समन्वय, भिंतींचा समन्वय नाही होऊ शकत। बुद्धविहारात जाणारे लोक यांचा समन्वय। आता याच्यासाठी बुद्धविहार किती आहेत भारतात
याचा एक्झॅक्ट आकडा कोणाच जवळ नाहीये. नागपुरात आम्ही सर्वे केला, नोंदी घेतल्या. नागपुरात 1230 बुद्ध विहार आहेत. औरंगाबाद शहरामध्ये 120 विहार आहेत. पण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किती विहार आहेत हे औरंगाबादचाही माणूस सांगू नाही शकत. एक्झॅक्ट आकडा माहित झाला पाहिजे सगळ्यांना. भारतामध्ये किती बुद्ध विहार आहेत त्याच्यासाठी आम्ही संघो ॲप हे डिझाईन केलं आणि संघो ॲपच्या माध्यमातून त्या बुद्ध विहाराचं लोकेशन, लाईव्ह लोकेशन त्याच्यात होईल. ते टाकल्याबरोबर, त्या ॲपवर टाकल्याबरोबर कोणताही माणूस त्या बुद्ध विहारामध्ये डायरेक्ट जाईल. त्यानंतर प्रिंटमध्ये भारतातील जेवढे बुद्ध विहार आहेत तेवढ्याही बुद्ध विहारांचे नावं आणि त्याच्या 1-2 माणसांचे नावं आणि नंबर त्याची एक डिरेक्टरी होईल. त्याचंही काम सुरू आहे. जसं जसं नेटवर्किंग वाढत जाईल, जसे जसे जिल्हे तयार होत जातील तसे तसे ते अपडेट होत जातील. आजच्या तारखेला नागपूर जिल्हा सोडून कोणत्याही जिल्ह्यानं म्हणजे ते परिश्रम घेतलेले नाहीत. आणि इथे काही सगळेच्या सगळे कोणी पगारी नाही आहे, व्हॉलेंटरी काम आहे. ज्याला जेवढं जमलं त्याच्याकडून आम्ही ते करून घेतो, एवढंच फक्त ते आहे. काय अरे एक दिवशी इकडे ये लवकर ये, इथे खुर्ची घेऊन ये. तर या पद्धतीनं आम्ही ते एक महत्वाचं काम राहिलेले आहे ते करतो आहे. याचा फायदा असा आहे की जे जे काही धम्मप्रचाराचं काम होईल ते बुद्ध विहारापर्यंत जाईल. काम कोणीही करो, सामाजिक काम जे करतील ते बुद्ध विहारापर्यंत त्याचा मेसेज जाईल. सामाजिक असेल, साहित्यिक असेल, सांस्कृतिक असेल, कुठलंही असो. कारण डेटाच नसेल तर कसं जाणार आहे. तर ते होणं, हे कन्स्ट्रक्टिव्ह काम होणं महत्वाचं आहे. आणि सर्वात मोठं जे उपाय कौशल्य आहे ते हे की वर्षातून एकदा बुद्ध विहारांचे प्रतिनिधी एकत्र यावे. त्याला आम्ही बुद्ध विहारांचं राष्ट्रीय अधिवेशन असं म्हणतो. बुद्ध विहार समन्वय समितीचं अधिवेशन नाही. बुद्ध विहार समन्वय समिती काहीही महत्वाची गोष्ट नाही. बुद्ध विहारांचं अधिवेशन आणि भारतात जेवढ्या धम्मप्रचारक संघटना असतील त्याचे सगळे प्रतिनिधी, वेगवेगळे प्रतिनिधी अधिवेशनामध्ये प्रतिनिधी म्हणून राहतील. भिक्खू संघ राहील, भारतीय बौद्ध महासभा राहील, राष्ट्रीय बौद्ध महासभा राहील, त्रिरत्न बौद्ध महासंघ साहेबगण राहील, साहित्यिक राहतील, कलावंत राहतील. इव्हन राजकीय पक्षामध्ये जे काम करणारे लोक आहेत, कारण बौद्ध धर्म तर त्यांचंही आहे ना, बुद्ध विहार त्यांचंही आहे. इथे मायनसचं गणित नाहीच. फक्त इथे आल्यानंतर त्यांनी ते जे क्षेत्रात काम करतात ते इथे लावायचं नाही. इथे बुद्ध विहार आणि त्याचा समन्वय याच्यापेक्षा दुसरं काहीही हा विषय घ्यायचा नाही, अशी पथ्य फक्त बाळगलेली आहे. ते लोक त्यांच्या विचाराशी बांधिलकी, त्यांची बांधिलकी आहे. फक्त याच्यात RSS याला आम्ही राष्ट्रद्रोही संघटन समजतो, अमानवीय संघटन आम्ही समजतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ज्याचा संबंध असेल ते लोक आम्ही आमच्यापासून दूर ठेवतो. चुकून आलाच आणि आमच्या लक्षात आला तर आम्ही त्याला प्रेमानं त्याला बाहेरचा रस्ता दाखवतो. हे अगदी स्पष्टपणे तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे गोष्टी सांगतो आहे. तर या अधिवेशनाला भारतातील कृष्ण खुर्जीके सरांचं, भारतातील अत्यंत ज्येष्ठ विद्वान आणि ज्याचा जगभर वावर आहे असे
भदंत विनय रक्षिता महास्थविर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष आहे. उद्घाटन या पत्रिकेमध्ये जे मैत्रीनाथ होते ते येणार नाही. त्यांच्या ऐवजी हे बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि लेखन जे काही समिती आहे शासकीय, तर त्याचे जे सचिव सदस्य आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे ते उद्घाटन करतील. विद्रोहीचे कॉम्रेड धनाजी गुरव मुख्य अतिथी राहतील. या अधिवेशनाचे 2 स्वागताध्यक्ष आहेत. एक प्राचार्य आमचे सुनीलजी वाकेकर आणि दुसरे ऊर्जा भूमीचे प्रमुख चेतनजी कांबळे. याची एक ते स्मरणिका आम्ही सातत्यानं काढतो. भारत शिरसाट सर स्मरणिकेचे मुख्य संपादक आहेत आणि आमचे या जिल्ह्याचं जे काम पाहतात ते सखारामजी धानोरकर सर आणि किशोर सरोदे हे दोघं जण मुख्य संयोजक आहेत. मी आणि समितीचे जे महासचिव आहेत डॉक्टर आनंद भालेराव आम्ही दोघं आयोजक आहोत. विजय बचके मुख्य निमंत्रक आहेत. अशी 100 लोकांची आम्ही एक आयोजन समिती तयार केलेली आहे. 700 प्रतिनिधी देशभरातून येतील. त्याच्यापैकी 400 प्रतिनिधी बाहेरून येतील आणि बाकीचे प्रतिनिधी औरंगाबाद जिल्ह्यातून येतील. तर असे 700 प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये 2 दिवस चर्चा करतील. तर ह्या बौद्धांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती चर्चा होईल. त्याच्यामध्ये बुद्ध विहारांचा समन्वय राष्ट्रीय स्तरावर करणे, बुद्ध विहारामध्ये बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे, बौद्धांचा समन्वय करणे, त्यांची संघशक्ती निर्माण करणे, संस्कार विधीमध्ये समानता आणणे, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं तो एक विषय आहे. पाली भाषेचा प्रचार करणे, ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांची सुरक्षा करणे आणि भिक्षू आणि उपासक यांच्यामध्ये एक संवाद आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करणे, असे ते या विषयावर ते आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. आकाश लामा आसामचे सिलिगुडीचे भारतीय बौद्ध समाज याची समस्या आणि उपाय याच्यावर दयासागर बौद्ध उत्तर प्रदेश, मिलिंद बौद्ध मध्य प्रदेश, उमेश नागदिवे, डॉक्टर अरुणा लोखंडे आणि ब्रह्मचारी सुचिरत्न यांना निमंत्रित केलेलं आहे. दूसरा चर्चा सत्र आहे विहार संस्कृति का निर्माण में बुद्ध विहार समन्वय की भूमिका. गुजरातचे रमेश बँकर अध्यक्ष राहतील. जयाजीराव पाईकराव, मेहराताई गायकवाड, डॉक्टर उल्हास आंबेडकर, भेरूलाल नामा आणि डॉक्टर प्रतिभा अहिरे ही मंडळी त्यात सहभाग घेतील. तीसरा चर्चा सत्र आहे आदर्श बुद्ध विहार निर्मिती में उनके संचालकों की भूमिका. दीपक कामत जयसिंगपूर के हे अध्यक्ष राहतील. VP सिंह अनोमा बुद्ध विहार राजनगर दिल्ली, अभिमान सोनवणे अशोका बुद्ध विहार भोपाल मध्य प्रदेश, डॉक्टर रंजनाबेन वाणकर बुद्ध भूमी बुद्ध विहार भावनगर गुजरात, महेंद्र बुद्धरत्न धम्मज्योती बुद्ध विहार भागडी महाराष्ट्र, जगन सेजवर जम्बूदीप बुद्ध विहार फुलंब्री हे या सगळ्या याच्यामध्ये सहभाग घेतील. रात्रीला भदंत बोधीपालो महास्थवीर यांची धम्मदेशना होईल आणि अशोक सरस्वतींचं आंबेडकरी कीर्तन होईल. हा त्या दिवसाचा पूर्ण प्रोग्राम आहे. दुसऱ्या दिवशी 10 वाजता प्रतिनिधी सत्र होईल अशोक सरस्वतींच्या अध्यक्षतेखाली आणि त्या
प्रतिनिधी सत्रामध्ये वेगवेगळ्या राज्याचे आणि समितीचे जे काही उपक्रम आहे त्याचे प्रमुख त्याच्यामध्ये सहभाग घेतील. आकाश लामा पश्चिम बंगाल, प्रदीप चकमा त्रिपुरा, भेरूलाल नामा बौद्ध राजस्थान, देवीदयाल फुले हरियाणा, कैलाशचंद खाडिया राजस्थान, मिलिंद माटे गोवा, बनवारीलाल दिल्ली, डॉक्टर ओंकार वानखडे महाराष्ट्र, डॉक्टर शशिकांत सिंह उत्तर प्रदेश, जी मोहनन आणि सुब्रह्मणी तामिळनाडू, विनोद बौद्ध बिहार, राजेंद्र नरहरी तेलंगणा, BK खातरकर मध्य प्रदेश, परिमल बरुआ नागालँड, बुद्धरत्न महेंद्र बुद्धरत्न महाराष्ट्र, विमलबाई मकवाना गुजरात, ज्ञान प्रकाश बौद्ध संघो याप चालवतात ते गुजरात, ओमप्रकाश चौधरी छत्तीसगड, AK पाटील पाली भाषेत, घनश्याम धाबर्डे लेणी संवर्धन, मुकुंद सावित्री मुकुंद नाकले बाल संस्कार अभियान याच्यामध्ये ते प्रतिनिधित्व करतील. 2 वाजता 27 तारखेला खुलं सत्र होईल, ते समारोप सत्र होईल. डॉक्टर M.A. वाहुल हे अध्यक्ष राहतील. प्रदीप चकमा त्रिपुराचे आणि टेक्सास गायकवाड कलावंत आणि चित्रपट अभिनेते, देहू रोडचं जे बाबासाहेबांनी ज्या बुद्ध विहारामध्ये बुद्ध मूर्तीचं उद्घाटन केलं तर त्या बुद्ध विहाराचे ते प्रमुख आहेत. हे त्या समारोपाच्या प्रसंगी राहतील, प्रमुख पाहुणे राहतील आणि अशा प्रमाणे 2 दिवसाचं हे अधिवेशन होईल. याच्यामध्ये सूर्यकांताताई गंगाधरराव गाडे यांनी राहण्याच्या व्यवस्थेसाठी त्यांच्या शाळेमध्ये व्यवस्था केलेली आहे आणि दोन्ही स्वागताध्यक्षांनी प्रतिनिधींच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. बऱ्यापैकी औरंगाबादचे सगळे विहार या निमित्तानं सक्रिय झालेत. सगळे कार्यकर्ते, सगळ्या वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करणारे कार्यकर्ते अधिवेशन यशस्वी करण्यासाठी हिरिरीनं भाग घेत आहे आणि औरंगाबाद शहर नागपूर नंतर हे आंबेडकरी चळवळीसाठी महत्वाचं शहर आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की औरंगाबादचं नाव घेतल्यानंतर विदर्भातल्या माणसाच्या डोळ्यातून पाणी येते, कारण त्याचं शिक्षण औरंगाबादेत झालेलं आहे. नागपूर नंतर आंबेडकरी चळवळीसाठी महत्वाचं जर केंद्र कोणतं असेल तर ते औरंगाबाद आहे. काही अडचणी आल्या तरी सारे लोक हे समजून घेतील. औरंगाबादकर या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी कुठलीही कसर ठेवणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे आणि दोनही स्वागताध्यक्ष आणि आयोजन समिती, खास करून आमचे मित्र प्राध्यापक भारत शिरसाट, विजय बचके, किशोर सरोदे हे याने चांगली म्हणजे मदत केली. हे सगळी लोक चांगली मेहनत घेत आहेत, कारण मी तर नागपूरचा आहे, मला या औरंगाबादचं काही फारसं माहिती नाही. नागपूरच्या मंडळींनी जर औरंगाबादच्या मंडळींनी जर मनावर घेतलं नाही तर हे अधिवेशन इथपर्यंत होऊच शकत नाही. तर याच्यामध्ये सुरडकरांनी फार चांगलं सहकार्य केलं, राजानंद सुरडकर, आणि आम्ही जे काही काम करून राहिलो आयोजनाचं हे गुरुवर्य M.A. वाहुल सर यांच्या मार्गदर्शनात. त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. त्यांनी जी गोष्ट म्हटली, एखादी गोष्ट नाही म्हटली तर ती नाही म्हणजे नाही. त्यांनी एखादी गोष्ट हो म्हटली, आम्ही सगळ्यांनी नाही म्हटली तरी ती गोष्ट होणार, इतकं त्यांच्या शब्दाला महत्व आहे. कारण ते आमच्या समाजाचे ज्येष्ठ आहेत, विद्वान आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विद्वत्तेची ख्याती आहे आणि त्यांच्याविषयीचा आदर आहे. मला असं वाटतं की मला जे निवेदन करायचं होतं मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी याच्या आपल्या समोर सांगितलेल्या आहे.
आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता.